नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर पाहूयाच्या टॉप 10 हेडलाईन्स। भारताचे सर्व वायुदल तळ आणि तिथली यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित। ISI त्यांच्या नागरिकांना खोटी माहिती देत आहे। एअर मार्शल AK भारती यांचं स्पष्टीकरण। तिन्ही सैन्य दलांनी आज पुन्हा एकदा घेतली पत्रकार परिषद। शस्त्रसंधीवरती भारत आणि पाकिस्तानच्या DGMO मध्ये संध्याकाळी 6 वाजता चर्चा। शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता। उत्तर भारतामधल्या 32 विमानतळावरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू। भारत पाकिस्तान तणावाच्या नंतर बंद केले होते विमानतळ। श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंद। भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वटणीवर काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवरती गोळीबार नाही, हवाई हल्लेही थांबले। भारतीय सैन्याची अधिकृत माहिती। लष्करी कारवाई तुर्तास थांबली असली तरी सिंधू पाणीवाटप करार अजूनही स्थगितच। पाकिस्तानशी राजनैतिक संबंधाच्या बाबतीत ही आक्रमक पवित्रा कायम। संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये संरक्षण विषयक चर्चेवरती मर्यादा। शरद पवार यांची भूमिका। पवारांची भूमिका विरोधी पक्ष काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य होणार का याची उत्सुकता। शस्त्रसंधीसाठी भारतासमोर गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानबाबत स्थानिक माध्यमात बिनबुडाच्या बातम्या। खोट्या विजयासाठी शहबाज सरकारवरती स्तुतीसुमनं। राज्य सरकारची संरक्षण दलासह महत्त्वाची बैठक। गुप्तचर माहितीचं आदानप्रदान, तंत्रज्ञानाच्या वापराविषयी चर्चा। मुंबईच्या सुरक्षेवरही चर्चा झाल्याची फडणवीसांची माहिती। शस्त्रसंधीच्या नंतर शेअर बाजारामध्ये मोठी उसळी। पहिल्या सत्रामध्ये सेन्सेक्स 2775 अंकांनी वधारला तर 2000ची घसरण झाल्यानं सोनं 97540 रुपयांवर। भारताची पाकिस्तानवरती थेट अवकाशामधून नजर। इस्रोच्या 10 उपग्रहांचं पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष। इस्रोचे अध्यक्ष वीर नारायण यांची माहिती। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।